जगलाडकी जहाज गुजरातच्या मुंद्रा बंदरामध्ये दाखल। फैझेरहा बंदरातून 80,000 टन कच्चं तेल घेऊन जहाज भारतामध्ये पोहोचलं। यूएई बंदरावरील हल्ल्यातून हे जहाज अगदी थोडक्यात बचावले। राज्यामध्ये आज सलग 7व्या दिवशी घरगुती सिलेंडरसाठी रांगा। मुंबईसह धाराशिव, यवतमाळ, साताऱ्यामध्ये सकाळपासून नागरिक रांगेत। ऑनलाईन बुकिंगच्या तांत्रिक अडचणींमुळे नागरिक हैराण। राज्यामध्ये व्यावसायिक गॅसचा अभूतपूर्व तुटवडा। कुठे इलेक्ट्रिक शेगड्या तर कुठे चुली पेटल्या। गॅस टंचाईमुळे शिवभोजन पासून खाऊ गल्लीपर्यंत चूल पर्व सुरू। संदीप देशपांडे यांच्या इंदुरी चाटला देखील गॅस टंचाईचा फटका। राज्यात अवैध सिलेंडर साठवणुकीवर सर्जिकल स्ट्राईक। गोंदियात 85 ठिकाणी तर जालन्यामध्ये आतापर्यंत 225 ठिकाणी छापेमारी। व्यावसायिक सिलेंडरची विक्री बंद झाल्यामुळे घरगुती सिलेंडरचा काळा बाजार वाढला। लग्नसराईला गॅस टंचाईची झळ। गॅस अभावी केटरर्स हवालदिल। पुण्यातील 3 ते 4 हजार व्यावसायिकांपुढे संकट तर नंदुरबारमध्ये 16 दिवसांपासून केटरिंग व्यवसाय अडचणी। सोलापुरात एलपीजी गॅस पंपावर गॅसचा तुटवडा। पंप बंद ठेवण्याची वेळ। एलपीजीच्या किमतीमध्ये 10 ते 15 रुपयांची वाढ। राज्यसभेच्या सनदी सदस्यांचा कार्यकाळ आज संपला। राजकारणात कधीही फुलस्टॉप नसतो। मल्लिकार्जुन खरगे, शरद पवारांचा आदर्श घ्या। राज्यसभेतील निवृत्त सदस्यांसाठी पंतप्रधान मोदींचा गौरवोद्गार। ठाकरेंच्या शिवसेनेचे काही खासदार शिंदेंच्या संपर्कात। सूत्रांची माहिती, राज्यात पुन्हा ऑपरेशन टायगर राबवणार असल्याच्या चर्चा। काल शिंदेंनी पंतप्रधान मोदींची भेट घेतली होती। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीला रवाना। केंद्रीय संचालन समितीच्या बैठकीला उपस्थित राहणार। 5 राज्यातील तिकीट वाटपासंदर्भात भाजपची महत्त्वाची बैठक। अत्याचार प्रकरणातील आरोपी अशोक खरातला 6 दिवसांची पोलीस कोठडी। 58 आक्षेपार्ह व्हिडिओचा डेटा पोलिसांच्या ताब्यात। नामांकित महिला आणि सेलिब्रिटींचे चेहरे समोर येण्याची शक्यता। शोषित महिला कुणाकडे दाद मागतील? अंधारेंकडनं चाकणकरांचा आरोपी खरातची पाद्यपूजा करतानाचा व्हिडिओ ट्विट करत सवाल। तर खरातवरील आरोपांशी माझा वैयक्तिक संबंध नाही। पोलीस निष्पक्षपणे चौकशी करतील, चाकणकर यांच्याकडनं स्पष्ट। मराठवाड्यावर अवकाळीचं संकट। हिंगोलीमध्ये मध्यरात्री वादळी पाऊस तर धाराशिवमध्ये गारांचा मारा। अवकाळी आणि गारपिटीने कलिंगड, गहू, हरभऱ्याचं मोठं नुकसान।